गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? वरण भात, लिंबाचं लोणचं आणि मस्त तळलेला पापड हा मेनू कुणाकुणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा. म्हणूनच आज तुमच्यासाठी मी घेऊन आले फोडणीचं वरण. तर आपण बघूया फोडणीचं वरण कसं करायचं. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, ठेचलेला लसूण हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि फोडणी छान खमंग परतून घ्यायची आहे. हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मी 4 उभ्या चिरून, हिंग घातलं आहे. त्याचप्रमाणे जी डाळ मी तुम्हाला आधी दाखवली होती ती तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन मी शिजवून घेतली होती कुकरला. एक टोमॅटो बारीक चिरलेला पण त्या फोडणीमध्ये आपल्याला घालायचा आहे, चांगला परतून घ्यायचा आहे. शेवग्याच्या शेंगा मला मिळाल्या होत्या बाजारात एकदम कोवळ्या. त्या 2 शेंगा मी चिरून स्वच्छ करून फोडणीमध्ये टाकून घेतले आहेत. हळद घातली आहे चमचाभर, चवीनुसार मीठ घातलं आहे. हे चांगलं तेलामध्ये व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे. आणि ही शिजलेली डाळ आहे, तूर, मसूर आणि मूग अशी मिक्स डाळ आम्ही करून ठेवतो. ही डाळ शिजवून मी व्यवस्थितपणे फोडणीमध्ये मिक्सअप करून घेतली आहे. एकदम मंद आचेवर छान डाळ फेटून घेतली आहे. आणि डाळीला किंवा कुठल्याही भाजीला नेहमी तुम्ही गरम पाणी घाला, त्यामुळे पदार्थाची चव खूप छान येते. तर गरम पाणी मी आवश्यकतेनुसार घालून घेतलं आहे. आणि डाळ चांगली मध्यम आचेवर होऊ द्यायची. आपल्याला चिमूटभर साखर घालायची आहे आणि थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपल्या आवडीनुसार चिंच तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला आवडत नसेल तर काहीच हरकत नाही आहे, नाही घातली तरी. अशा प्रकारे हे वरण चांगलं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. वरून मी कोथिंबीर पण घातली आहे बारीक चिरलेली. मला अशा प्रकारचं वरण खूप आवडतं, आमच्या घरी पण सर्वांना खूप आवडतं. वरणाला मस्त कड आला आहे, एक उकळी आली आहे. थोडंसं 2 चमचे तूप घालून घेतलं आहे मी फ्लेवरसाठी. तूप घालून वरण खूप छान लागतं भाताबरोबर. आणि 5 ते 7 मिनटं आपण वरणाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. वरणाला उकळी आलेली आहे. शेवग्याच्या शेंगा पण छान शिजलेल्या आहेत. गरम गरम भातासोबत लोणच्याची फोड आणि हे वरण खूपच छान लागतं. बाय.